संगमनेर तालुक्यातील एक नावाजलेला गोलंदाज अर्थात विजय सांगळे षटक क्रमांक पहिलं करेल. स्ट्राईक वरती जे आपण पाहतोय मयूर आणि नॉन स्ट्राईक वरती जर पाहिलं रोहित. श्री विठ्ठल पंढरपूर अर्थात जे आपण पाहतोय की दोनही संघ जे ताकदवान आहेत. विजय सांगळे विजय जे आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती करतोय. एक बाजूने जर आपण पाहिलं तर पंढरपूर आणि दुसऱ्या बाजूने जे आपण पाहतोय संगमनेर अर्थात शिरसाट स्पोर्ट्स अशी लढाई सुरू आहे. पहिला बॉल जो मैदानाच्या टाकला जाईल. पहिला बॉल अतिशय सुरेखरित्या जो आपण पाहतोय विकेटवरती पडलाय आणि दोनही संघ जे आपण पाहतोय की विजयाच्या दृष्टीने मैदानाच्या आत आहेत. याआधी जे आपण समालोचन ऐकतोय पूर्णपणे कुणालजी दाते सर खास मुंबईवरून जे आपण पाहतोय की आमच्या सुमेत आहेत. त्यांनी सुद्धा या मैदानाची खूप अशी छान अशी आपल्या वाणीतून रंगरंगोटी आपल्यापर्यंत पोहोचवली आणि याच दरम्यान यस मॅक्सिमम हिट षटकार. सुरुवात जे आपण पाहतोय की पॉवर प्ले इथं मात्र जो सुरू असेल 5 षटकांचा सामना आहे. 2-1-1-1 असं गोलंदाजीचं समीकरण राहील आणि पंच जे आपण पाहतोय या स्पर्धेचे मास्टर माइंड अर्थात निलेशजी दराडे आणि दुसऱ्या बाजूनं सुभाषजी आगाव या दोघांचंही जे आपण पाहतोय पंचांचा खूप मोठं मार्गदर्शन या स्पर्धेसाठी आहेत. पंचांच्या भूमिकेत देखील जे आहेत. हा देखील चेंडू सुरेख बॉल होता. कमबॅक थोडंसं जे आपल्याला पाहायला मिळतंय. बरेचसे खेळाडू जे आपण पाहतोय संघामध्ये विकी आहे, त्यानंतर शिवा माचीकर असतील, नवनाथ हाडवळे असतील, नितीन हासे असतील, बोटा एक्सप्रेस राहुल शेळके असतील, सुहासजी खुळे, गोरख पानसरे, त्यानंतर युवराज संघाचे संघटित करणारे जे आपण म्हणतो ना योगेशजी कानमडे हे सुद्धा टीम मध्ये आहेत. ओ हा बॉल लेट कट केलाय. गल्लीचा क्षेत्ररक्षण चेंडूवरती जो आपण पाहतोय येईल आणि याच दरम्यान जर पाहिलं तर धावफलकावरती देखील जे आपण पाहतोय धावफलक जर पाहिलं 6 रन जे आतापर्यंत श्री विठ्ठल पंढरपूर क्रिकेट क्लबचे जे आपल्याला पाहायला मिळतील. ओ स्लोवर 1 परंतु ऑफ साईडच्या दिशेने जाईल. नितीन हासे जे आपण पाहतोय ओ सुरेख बॉल अतिशय सुंदर फेक जो आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतोय. अपील जी हलकीशी केली जाते. फलंदाज बाद आहे. फलंदाज जे आपण पाहतोय बाद आहे. तुम्ही ऑन स्क्रीन टेनिस क्रिकेट .in चे आमचे मार्गदर्शक आहे संतोषजी ज्ञानेकर सर स्वतः देखील तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकता. फलंदाजाला जे परतावं लागतंय अतिशय सुरेख फेक जे आपण पाहतोय नितीन हासे यांच्याद्वारा जो केला गेला. तर धावफलकावरती मी घेऊन जातो. स्कोर कार्डवरती जर पाहिल्या अवघ्या 6 रन जे आतापर्यंत श्री विठ्ठल क्रिकेट क्लब पंढरपूर या संघाच्या ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज दिग्गज संघ जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर डॉक्टर 11 कोकणा आणि त्यांच्या विरोधात न्यू जामखेड 11 हे संघ जे 2 आपल्याला सामना क्रमांक पहिल्यामध्ये पाहायला मिळाले. सामना क्रमांक दुसरं जे आपण पाहतो श्री विठ्ठल पंढरपूर आणि संगमनेर अर्थात शिरसाट स्पोर्ट्स यांच्या आमने सामना आहे. यानंतर लोणावळा आणि त्यानंतर भोसरी हे 2 संघ खेळतील. SSK सिन्नर आणि ND11 पनवेल हे संघ देखील आपल्याला पाहायला मिळतील. ओ याच दरम्यान बिग हिट केलाय. वाघाची दाट फोडलाय पहाड. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा खात येईल. एक खणखणीत चौकार 4 रन. प्रथम क्रमांकाचा षटक देखील पंचांचा इशारा येतोय संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एक बाद पंढरपूर संघाच्या धावफलकावरती 10 रन जे आतापर्यंत बनवले गेल्यात. समीकरण जी सुरेख आहेत. कुकाना संघाचं देखील जे कौतुक करावं लागेल. पॅनल्टीच्या धावा जामखेड संघाला दिले होते 5 परंतु पहा क्रिकेट आहे. एका चेंडूवरती 6 धावा सुद्धा खेळाडू गमवतात. त्यामुळं 5 धावा तिथं पॅनल्टीच्या काहीच नाहीये. परंतु जामखेड 11 संघ सुद्धा अजून देखील जे आपण पाहतोय की पॅनल्टीला सामोरं गेला. कडक आणि तीक्ष्ण काटेकोर नियमांनी पालन केलेली ही स्पर्धा 5 चषक 2020 जे आपल्याला पाहायला मिळेल.
या मैदानाचा भरपूर अभ्यास जो केलेला नवनाथ हाडवळे यावेळेस जे आपण पाहतोय स्वतः चेंडू हातामध्ये घेतोय. युवराज गुंजाळ जे आपण पाहतोय संघाचं क्षेत्ररक्षणाची जी काही संपूर्ण संरचना आहे ती करतोय. लॉगॉनला तुम्ही पहा बोटा एक्सप्रेस अर्थात आमचे शेखरजी शेळके आहेत, राहुल शेळके आणि त्यानंतर हे शेळके बंधू. परंतु मला वाटते आज मात्र टीम जी पूर्णपणे व्यवस्थित आहेत. हेमंत परदेशी जे आपण पाहतोय काय कॉर्नरच्या दिशेनं क्षेत्ररक्षण करतील. नवनाथ हाडवळे षटक क्रमांक जे आपण पाहतोय दुसरं घेऊन मैदानाच्या आत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये जे आपण पाहतोय 10 रन पंढरपूर संघाने कमवल्यात. गोलंदाज तयार. ओ या दरम्यान सुरेख फटका स्ट्रेट केलाय. चेंडू येईल समालोचन कक्षाकडे. खणखणी चौकार 4 रन. सुरुवात काय पंढरपूर संघ या आधी सुद्धा आपण पाहतोय शीर्षक चषक मध्ये खेळला, परंतु तालुका वाईज हाफ म्हटलं तर तालुक्यातील जेवढे काही हिट टेनिस क्रिकेटचे सितारे चांद तारे जेवढे काय आहेत तेवढे मात्र प्रत्येक टीम मध्ये जे आपल्याला झळकताना पाहायला मिळतील. धावफलकावरती तब्बल 14 रन जे आतापर्यंत बनवले गेल्यात. स्ट्राईक वरती जर पाहिलं तर दीपक संघाचा नेत्रदीपक खेळ करणारा दीपक. नॉन स्ट्राईक एंड वरती जर पाहिलं तर आपण पाहतोय रोहित हाडवळे नाथांचा नाथ ज्याला आपण म्हणतो नवनाथ षटक क्रमांक दुसरं जे घेऊन आलाय आणि त्याचं स्वागत जे आपण पाहतोय दीपकनं केले चौकारानं. सर्वात दुर्दैवी फटका म्हणजे गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू मारून चौकार किंवा षटकार खेळायचा. यावेळेस दिल स्कोप फॉर टॉप एज क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. युवराज गुंजाळ नो चान्स. धक्का क्रमांक दुसरा. फलंदाज दीपक बात. दोनही संघ जे आपण पाहतोय विजयाच्या दृष्टीनं संपूर्ण जिद्द आणि चिकाटी मैदानाच्या आत ओतून कामगिरी करतायत. तालुका वाईज हाफ म्हटलं तर खेळाडूंची जे आपण पाहतोय पूर्णपणे इथं एक जो कस असतो तो मैदानाच्या आत लागला जातो. सर्कलच्या आत इनफिल्ड आउटफिल्ड देखील तुम्ही पाहू शकता. नवीन बॅट्समन जो आता मात्र लखन नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय. पाहायचे कशा रीतीनं अजून देखील धावा जे पंढरपूर संघाला कमावं लागतील, कारण अद्याप जे आपण पाहतोय फक्त दुसरं षटक सुरू आहे. हे 2-3 षटकं जी तुम्हाला सिंगल डबल करत जी पूर्णपणे पॉवर प्लेची सुरू असताना खेळावे लागतील आणि त्यानंतर मैदान तुम्हाला जरी पूर्णपणे एक तर्फी समालोचन कक्षाच्या बाजूला जर थोडंसं उतरा पद्धतीचं दिसत असेल, परंतु विकेट जे आपण पाहतोय पूर्णपणे सपाट पद्धतीचं आहे. त्यामुळं बॉल आणि बॅट्समन ची इथं मात्र बॅट्समनची थोडीशी कसरत जी होताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती जे आपण पाहतोय 2 विकेट पंढरपूर संघाच्या डाऊन आहेत. धावफलकावरती बराच वेळ झालाय. 14 रन ज्या पूर्णपणे स्थिर आहेत. नवनाथ हाडवळे षटक क्रमांक दुसरं करतोय. तर न्यू बॅट्समन जे आपण पाहतोय मैदानाच्या आत लखन. रोहित स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक एंड वरती लखन. गोलंदाज तयार. राऊंड द विकेट मारा उजव्या हाताने तयार. हो हा बॉल स्वीप केला जातोय. विकेट त्या ठिकाणी जे आपण पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण जे मिड ऑफला केलं जातंय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू अडवलाय आणि कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही. टेनिस क्रिकेट बनलं तर टेस्ट क्रिकेट प्रमाणे खेळून चालत नाही. इथं मात्र 10 प्रकारचे फटके राजेशाही स्ट्रोक जे खेळणं गरजेचं असतात आणि कमसे कम 35 बॉल आहेत आणि 50च्या प्लस जाणं गरजेचं आहे. 50च्या जास्त धावा या मैदानावरती बनवणं गरजेचं आहे. गोलंदाज नवनाथ परत एकदा तयार. हो सुरेख बॉल. हो युवराजच्या डोक्यावरून चेंडू जाते. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि 4 बाउन्स चौकार. मिड ऑफला जे आपण पाहतोय थोडंसं आतमध्ये केलं होतं त्या कारणाने युवराज मिड ऑफ वरती होता आणि युवराजच्या डोक्यावरून जो आपण पाहतोय हा चेंडू गेला. 4 धावांसाठी हा चेंडू खेळला जातोय. धावफलकावरती 18 रन ज्या 18 रन पूर्ण होत आहेत. गोलंदाज तयार. ओ हा चेंडू थोडासा आपण पाहतोय सटकलाय. बराचसा बाहेर आहे. वाईट बॉल. वाईट बॉल. पंचांना जे आपण पाहतोय ट्रॉफिक हवालदारांची भूमिका जी पार पाडावी लागते. 2 हात जमिनीला जे समांतर करावं लागतात. वाईट बॉल एक धाव देखील जे आपण पाहतोय 19 धावेमध्ये जे पदार्पण केलं जातं श्री विठ्ठल पंढरपूर या संघाच्या. हा बॉल स्टेपल करत खेळलाय. विकी चेंडूवरती आपण पाहतोय जरी गेला होता, परंतु युवराजनं पाठीमागून कव्हर केलं. 1 रन आणखी मिळेल. संघाच्या धावा 20 रन 20 रन ऑन स्कोर कार्ड. षटक जे आपण पाहतोय संपण्याच्या उंबरठ्यावरती आहे. संपत आलंय. जवळजवळ लास्ट बॉल.
आणि या दरम्यान परत एकदा विकेट केलाय क्षेत्ररक्षण जे आपण पाहतोय पाठीमागून येत होता, परंतु हरकत नाही. एक धाव जी पळून पूर्ण केली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात पंढरपूर संघाच्या 21 ना 21 रन 10च्या सरासरीनं हे धाव फलक जे चाललंय. विजय सांगळेनं जे आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं जे केलं, षटक क्रमांक दुसरं जे आपण पाहतोय डावनातनं केलं. अशा आठवण झाल्याशिवाय राहत नाही, परंतु आज मात्र जे आपण पाहतोय की राहुल शेळके संघामध्ये आहेत. षटक क्रमांक तिसरं ज्यांना पूर्णपणे बोटा एक्सप्रेस या नावानं जे पूर्णपणे ओळखलं जातं, असे राहुल शेळके जे आपण पाहतोय षटक क्रमांक तिसरं. 5 षटकांचा सामना राहील. पहिल्या 2 षटकांमध्ये 21 रन आहेत, तर उर्वरित अजून देखील 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळं वेळ वाचवत चला. बरेचसे सामने होणे जे गरजेचे आहेत. खूप दूरवरचे संघ जे मैदानावरती आपण पाहतोय की आज मात्र पनवेल, भोसरी, लोणावळा, सिन्नर खूप दूरवरचे संघ जे आज आहेत. ओ या दरम्यान लोअर फुल टॉच, परंतु हो 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 झेल जो आपण पाहतोय डाऊन झालाय आणि कमसे कम जे आपण पाहतोय बॉल जवळ हातामध्ये आलाच होता, परंतु ज्या वेळेस चेंडू हातामध्ये पूर्णपणे जो कव्हर होणार होता त्यावेळेस उडी डावण्यातनं घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या टायमिंगला बरोबर चेंडू हातामधून निसटला. एक एक जीवनदान इथं तुम्हाला पराभवाच्या दिशेनं घेऊन जाईल, पराभवाच्या खाईमध्ये ढकलत जाईल. गोलंदाज तयार. ओ हा बॉल सुरेख गवरती येऊन जो पूर्णपणे गोलंदाज आडवेल. लगातारची पहिल्या चेंडूवरची जो आपण पाहतोय झेल सुटला. हरकत नाही, एक धाव त्या ठिकाणी खर्च केली गेली. तो दुसरा चेंडू कमबॅकचे हलकंसं पाहायला मिळते. डॉट. फलंदाजांना इथं आता धाव फलकाला वेग द्यावा लागेल. लेट कट केलाय गल्लीच्या दिशेनं. योगेश कानवडे आपण पाहतोय चेंडूवरती जातील. एक धाव जी पळून पूर्ण केली जाते. एका धावेनं संघाचं धावफलक वाढलं जाते. 23 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 23 रन ऑन स्कोर कार्ड. लखन आणि एका बाजूने जे आपण पाहतोय रोहित कामगिरी करतायत. गोलंदाज तयार. राहुल. हो हा सुरेख बॉल जो आपण पाहतोय नॉन स्टेक यांच्या दिशेनं पूर्णपणे दडवला जातोय. फेक जो आपण पाहतोय सुरेख विकेटवरती जो फेक जो पूर्णपणे पाहायला मिळतोय. एक एक सिंगल ज्यावेळेस एखादा बॉलर जो सुरेख पद्धतीने स्पेस गोलंदाजी करतोय, ते सर्रास गोलंदाजी करतोय, त्या वेळेस फक्त धाव फलकाला जो वेग आहे तो रोखता कामा नये. अशा रीतीची जी बॅट्समनची समीकरणं, एक एक सिंगल डबल जी ढकलत खेळणं ज्याला म्हटलं जातं, एक डिफेन्सजनक बाचात्मकरित्या जो खेळ केला जातोय. वा सुरेख बॉल. तर फक्त एक एक रन डॉट चेंडू अशा पद्धतीची जी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रोहित आणि लखनला इथं थोडस जे गुडघे टेकायला लावलेत राहुलला. हा बॉल पंच घोषित करतील वाईट बॉल. थोडासा लेग स्टिकच्या जरासा बाहेर जो आपल्याला पाहायला मिळतो. लेफ्ट स्टंपच्या पाठीमागून चेंडू गेल्यानंतर जे पंच आपण पाहतोय वाईट बॉल ची गणना करतायत. एका धावेची भर जे आपण पाहतोय पंढरपूर संघाला मिळेल. तो हा बॉल सुरेख आहे. षटक संपलंय. पाहता पाहता जे आपण पाहतोय षटक जे आहेत 3 षटक, हे षटक पा किती कमी वेळात संपलं गेलं. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 रन श्री विठ्ठल क्रिकेट क्लब पंढरपूर या संघाच्या धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतरचा जो आपण सामना पाहणार आहोत लोणावळा वर्सेस भोसरी असा जो आपल्याला पाहायला मिळतोय. संघनायक जर आले असतील तर तुमची टीम लिस्ट द्या आणि तुम्ही आलेत याची आमच्यापर्यंत उपस्थिती दर्शवा, जेणेकरून तुमचा टॉस होईल. भोसरी आणि त्यांच्या विरोधात लोणावळा असा सामना यानंतरचा आहे. पाहूया. युवराज गुंजाळ च्या हातामध्ये षटक क्रमांक जे आपण पाहतोय 4थं जे दिले गेलंय.
ओ पहिला बॉल सुरेख फटका आणि यावेळेस चूक करणार नाही. यावेळेस जो आपण पाहतोय जेल याआधी एका पहिल्या षटकामध्ये राहुलच्या पहिल्या बॉलवरती सुटला होता, परंतु त्याची भरपाई नवनाथनं जी युवराजच्या या बॉलवरती पहिल्याच बॉलवरती जी केले फलंदाजाला जे आपण पाहतोय बाद व्हावं लागते लखनला. नवीन हा हो यावेळेस परत एकदा फिरकावलाय आणि इथं लगातारचा दुसरा झेल. नवनाथ हाडवळे आपण पाहतोय क्षेत्रक्षणाची भिंत दिवार जी शीर्षक पोर्ट्स या संघाकडून जे आपल्याला पाहायला मिळतील. लगातारचे दोन झेल जे पाहायला मिळतील. लखन बरोबर तू चल में आया. लखन गेला त्या पाठोपाठ रोहितला देखील जे परतावं लागते. नवीन बॅट्समन जे आपण पाहतोय दोनही बॅट्समन जे पूर्णपणे इन्फॉर्म आहेत आणि फॉर्म येणं खूप मोठी गोष्ट जे असेल. नवीन बॅट्समन आपण पाहतोय सागर ना सागर जे नवीन बॅट्समन मैदानाच्या आहेत. युवराज गुंडाळ जे आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी. हा देखील बॉल सुरेख आहे. सर्वात मोठी ताकद म्हणजे या मैदानावरची शीर्षात पोट या संघाची जी गोलंदाजी आहे. परंतु कमी धाव संख्येवरती सुद्धा सामने जे बऱ्याचशा संघांनी या ठिकाणी विजय केलेत. पावलांच्या जे आपण पाहतोय दिशेनं मारा यावेळेस जो केला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो होणार नाहीये. एका एका रननं संघामध्ये भर पडते. धाव फलकावरती जाऊया. तब्बल 26 रन 26 रन ऑन स्कोर कार्ड. आणि या दरम्यान स्कोर तर केलाय आणि हेमंत परदेशी चेंडूच्या पाठमोरे मिड विकेट वरून जे आपण पाहतोय चेंडूला फेकलं जातंय. सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख गोलंदाजी सुरेख बॅटिंग ची मैदानाच्या उभी टाकली गेली. धाव फलकावरती जाऊया आपण. 28 रन ज्या बनले गेल्यात. हो हा चेंडू फाईनच्या दिशेनं जातोय परंतु अजून देखील चेंडूशी जे खेळलं जातंय. एक धाव जी होती तिथं दुहेरी धावेत पदार्पण आणि 2 धाव्यांचं जे धाव फलकामध्ये भर पडते. षटक देखील जे आपण पाहतोय चौथ्या क्रमांकात संपले गेले. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 30 रन जे आतापर्यंत बनले गेल्यात. म्हणजे 30 चेंडूंचा जो डाव आहे त्यामधले 24 बॉल जे आतापर्यंत आपण पाहतोय झाले गेले. 24 बॉल मध्ये 30 धावा जे आतापर्यंत बनवले गेल्यात. उर्वरित फक्त 6 चेंडूंचा खेळ जो मैदानाच्या आत पहिल्या डावाचा उर्वरित शिल्लक आहे. आणि राहुल शेळके परत एकदा म्हणजे राहुलचं जे एक षटक होतं 3ऱ्या क्रमांकाचं सुंदर छान पडलं होतं. त्या कारणानं जे आपण पाहतोय शेवटचं एक षटक एक गोलंदाज तुमची 2 षटकं जी टाकू शकतो. 2-1-1-1 असं गोलंदाजीचं समीकरण आहे. आणि पहा इथं राहुल परांडा प्रीमियर लीगचं टी शर्ट तुम्ही पाहू शकता. राहुल शेळकेच्या शरीरावरती परिधान आहे. या दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हरला विजय सांगळे जे आपण पाहतोय चेंडूच्या पाठमोरे आहे. 1 रन दुसरीला डेंजर रेंज झोन आणि फलंदाज बाद परतावं लागेल आणि 1 शॉट. ओके म्हणजे एकही धाव नाही का आताची. एक पण नाही ना. ओके हा ओके. म्हणजे कुठल्या प्रकारची धाव मिळणार नाही. फलंदाज जर दुसऱ्या धावेला रनआउट असेल आणि पहिली रन जर शॉर्ट असेल तर कुठल्याच प्रकारची धाव मिळणार नाही. कुंडलिक जे की आपण पाहतोय संघाचे मॅनेजमेंट आहेत. कुंडलिक सर जे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज परत एकदा तयार. हिवसा खेळण्याचा प्रयत्न. सुहास पाठीमागे जे आपण पाहतोय थोडंसं कंबाईन करून खेळणं आता गरजेचं आहे. सर जे आपण पाहतोय कुंडलिक सर जे
स्ट्राईकवरच्या खेळाडूसाठी थोडंसं आता कानमंत्र देखील, कारण शेवटचं षटक आहे, डेथ ओव्हर आहे म्हटल्यावरती थोडेसे हाणामारीचे फटके जे कमसे कम खेळणे गरजेचं राहील, कारण धावा जर पाहिलं तर अवघ्या 30 आहेत. त्यामुळं कमसे कम एक 40-45 धावांचा स्कोर इथं समोरच्या संघाला टक्कर देण्यासाठी साजेशी खेळी करून ठेवावं लागेल. परत एकदा गल्लीच्या दिशेनं पॉईंटवरून चेंडू थोडासा पिकअप होईल आणि याचबरोबर एक धाव देखील जी पूर्णपणे होईल. एका धावेनं संघाचं धावफलक वाढलं जातंय. 31 रन ज्या स्कोर कार्डवरती आहेत. 31 रन ज्या आतापर्यंत बनले गेल्यात. राहुल शिळके, हो सुरेख बॉल, अतिशय दर्जेदार कामगिरी शिरसाट पोर्ट संघाकडून जी आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळते. बऱ्याच ज्या ठिकाणी स्पर्धा असू द्या, आपले मार्गदर्शक शिरसाट पोर्टचे डायरेक्टर अंबादाजी शिरसाट, अमोलजी शिरसाट, अतुलजी शिरसाट यांची जी टीम आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी स्पॉन्सरशिप घेत असतात आणि ही सुद्धा टीम जी आपण पाहतोय त्यांच्याच मालकीची आहे. आणि या दरम्यान डी पेक्षा कव्हरला परत विजय चेंडूवरती फेकेल, दुसऱ्या धावेला प्रयत्न केलाय आणि याचबरोबर 2 धावा ज्या कंप्लीट आहेत यशस्वीरित्या पळून पूर्ण ज्या आहेत. 2 धावेंना संघाचा धावफलक जे आपण पाहतोय वाढलं जातंय. स्कोर कार्डवरती तब्बल 33 रन 33 जे आतापर्यंत बनले गेल्यात. शेवटचे काहीसे लास्टचे बॉल जे शिल्लक असतील, मला वाटतं एक चेंडू, एकच ना, एक बॉल, लास्ट बॉल राहुलचा. ओ सुरेख कामकाज. नितीन हासे जे आपण पाहतोय चेंडूवरती असतील आणि वा 2 धावा या वेळेस देखील पहिल्या इनिंगचा डाव जो पूर्णपणे संपला गेलाय. आणि धाव फलकावरती जे आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा डाव संपलाय. 35 झाल्या, 36 बनवायच्यात. 30 चेंडू आणि 36 धाव्यांची खेळी जी शिरसाट पोर्ट्स संघाला जी पूर्णपणे करावी लागेल. चला आपण टॉस करतोय पुढच्या सामन्याचा. लोणावळा वर्सेस भोसरी. मी विनंती करेल दोन्ही संघाचे बद कॅप्टन आपण ताबडतोब समालोचन कक्षापुढे या. तुमची टीम लिस्ट समेत या. आपण नाणेफेकीचा कौल जो करतोय, आपल्याकडे वेळ कमी आहे. 5 षटकांचे सर्व सामने जे आपण वेळेअभावी ठेवलेत. मी पंढरपूर संघाला विनंती करेल आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवा. भोसरी संघ चला संघनायक या. आणि लोणावळा सुद्धा संघाच्या संघनायकाला मी विनंती करेल व्यासपीठाच्या समोर या. आपण टॉस करतोय. या ठिकाणी जे आपण पाहतोय युवा नेते भोसरी, खास युवा नेते आशुभाऊजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचा आपण एक छोटासा मान सन्मान करतोय. आमचे गुरुवर्य कुणालजी दाते सर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. मी दाते सरांना विनंती करेल की आपण आशुभाऊ जाधव यांचा सन्मान करायचा आहे. खास भोसरी या ठिकाणी जे आपण पाहतोय संघा समेत जे या ठिकाणी उपस्थित आहेत, संपूर्ण टीमचं देखील अशोक भाऊ खाडे मित्र परिवार आयोजित पाठसारा चषक 2020च्या वतीने खूप खूप मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मी संघनायक आणि दोनही संघाच्या संघनायकांना विनंती करेल आपण टॉससाठी या. आपण आशुभाऊ जाधव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला लोणावळा संघाचे संघनायक या. सर लिस्ट दिली, भोसरी संघ लिस्ट दिली, तुम्ही
लिस्ट द्या. लोणावळा संघ सर या आपण टॉस करतोय. मान्यवर थांबलेत. आमचे आनंदजी चव्हाण सर हे सुद्धा संपूर्ण टीम समेत आहेत. सरांचं या क्रीडांगणावरती खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत असेल. प्लीज विनंती असेल लोणावळा संघाचा आपला एक प्रतिनिधी या. आपण टॉस करू. तुमची टीम लिस्ट सुद्धा द्या. हो ते नोटबुक घेऊन या तुम्ही. जे टीम लिस्ट आमचं जे घेऊन गेलेत समोरच्या टीमला सुद्धा लिस्ट द्यायची. तर आपण पाहतोय एके बाजून तालुका वाईजचे आज संपूर्ण जे आपले हाप आहेत लोणावळा आणि त्यांच्या विरोधात आशुभाऊ युवा नेते आशुभाऊ जाधव यांच्या शुभ हस्ते आपण जो भोसरी आणि लोणावळा या सामन्याचा जो पूर्णपणे टॉस करतोय. समोर सामन्याला सुरुवात होतीये. गोलंदाज तयार. टॉसचा बॉस जे आपल्याला पाहायचंय. लोणावळा या संघानं टॉस जिंकलाय. 5 षटकांचा सामना आहे. सर प्लीज ताबडतोब तुमचा कॉल कळवा. ओके. दोन बॅट्समन जे आपण पाहतोय सलामीला गेलेत नवनाथ हाडवळे आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर योगेश कानवडे दोन बॅट्समन आहे. अक्षयच्या पहिल्याच बॉलवरती चौकारानं जी सुरुवात केली आहे. ओ या दरम्यान परत एकदा सुरेख फाईन लेग फटका. खणखणीत चौकार. लगातारचा दुसरा जो आपण पाहतोय चौकार खेळत केलाय. लोणावळा या संघाने जे आपण पाहतोय टॉस जिंकत सर्वप्रथम क्षेत्ररक्षण जे करण्याचा निर्णय घेतलाय. भोसरी संघाला सर्वप्रथम जे आपण पाहतोय बॅटिंगसाठी यानंतरच्या सामन्यामध्ये आमंत्रित केलंय. 8 धाबा जे आतापर्यंत जे आपण पाहतोय बनवले गेल्यात. 8 रन ज्या स्कोर करवरती आहेत. सेकंड इनिंगचा सामना जो आपण पाहतोय श्री विठ्ठल पंढरपूर आणि दुसऱ्या बाजूला शिरसाट पोल्स यांमध्ये ही लढाई जी सुरू आहे. नवनाथ हाडवळे आपण पाहतोय या मैदानाचा भरूस प्रदीर्घ अनुभव त्याच्याकडे आहे. विकेट देखील त्याच्याकडे आहे आणि गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु अचूक टप्प्यावरती स्क्वेअरचा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात केलाय. 38 सर्कलच्या आतमध्ये जे आपण पाहतोय कामगिरी सुरेखरित्या जी दर्जवली जाते. एकूण टार्गेट देखील जे जर पाहिलं 36 धावेंचं टार्गेट जे ठेवलं गेलंय. 35 बनवल्या 36 करायच्यात. ओ रिव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न सुरेखरित्या धावबाची संधी परंतु खराब फेक. थोडासा अचूक फेक जो आपल्याला सरांच्या माध्यमातून जो पाहायला मिळाला. तू डेअरिंग करणं गरजेचं होतं. जर डायरेक्ट हिट जर असती तर काम देखील जे आपण पाहतोय होऊ शकलं असतं परंतु हरकत नाही. फेक थोडासा जो आपण पाहतोय भरकटलाय. गोलंदाज तयार. ओ योगेश कानवडे चेंडूला बेट करतोय. डॉट चेंडू जाईल. निर्धाव बॉल जाईल. समीकरण सोपं आहे परंतु षटक देखील जे आपण पाहतोय कमी आहे. 5 षटकांचा सामना जो मैदानाच्या आत आपण उभं टाकलं जातोय. समीकरण यानंतर देखील जे तुम्हाला या षटकाच्या समाप्तीनंतर जे कळवलं जाईल. योगेश कानवडे जे आपण पाहतोय भरपूर क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव. क्रिकेटचं बालकडू जो पेलेला हा
क्रिकेटर आहे. त्याच्या हातामध्ये अर्थात फटक्यांमध्ये देखील खूप मोठाले दम आहेत. अजून देखील गोलंदाज तयार. ओ हो हो, पहा अतिशय सुंदर फटका, एक फ्रान्सिफचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, सीधा आउट ऑफ पार्क. आणि हा षटकार जवाब पद्धतीची फटकेबाजी. धावफलकावरती धावफलक वेग घेतोय. तब्बल 15 रन ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 15 रन जे आतापर्यंत बनवले गेल्यात. पहा योगेश कानवणे या जितकी बॅटिंग मध्ये अजून देखील त्याच प्रकारची धार जी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूनं नवनाथ हाडवळे आहे. षटक क्रमांक पहिलं जे प्रगतीपथावरती संपले गेले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आपण पाहतोय की पहिला 2 बॉलवरती 2 चौकार, त्यानंतर डॉट, एक सिंगल, डॉट आणि लास्ट बॉल षटकार. अशा 15 रन धावफलकावरती आहेत. तर षटक क्रमांक जे आपण पाहतोय सत्र सर जे घेऊन आले गेलेत. चोवीस चेंडू आणि विजयासाठी 21 धाव्यांची गरज. डीप एक्स्ट्रा कव्हर, ए मिला मोका, मोके पे चौका आणि हा कणकणी चौकार. सुरेखरित्या कामगिरी जी आपण पाहतोय नवनाथची आणि योगेशची जी सुंदर आहे. वारंवार सेत्रे सर जे आपण पाहतो षटक क्रमांक दुसरं जे घेऊन आले गेलेत. 5 षटकांचा सामना आहे. वारंवार मी निश्चित स्वरूपात सांगतोय की या मैदानावरती तुम्हाला फक्त एकच करायचं, माइंड सेट अर्थात तोंडामध्ये साखर, डोक्यावरती बर्फाचा गोळा जो ठेवावा लागेल. मन पूर्णपणे शांत रित्या होऊन हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु 30 ॲड सर्कलच्या आतमध्येच ते पूर्णपणे लँडिंग झालंय. आणि मिडॉनचा क्षेत्ररक्षक तैनात असताना त्यानं चेंडूला पूर्णपणे पकडले. फेक देखील जो आपल्याला पाहायला मिळाला. कुठल्या प्रकारची धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. धाव फलकाला जे आपण पाहतोय थोडासा आता यावेळेस आळा बसलाय. बिग हिट आणि हा देखील चौकार. गोलंदाजांना जे आपण पाहतोय पूर्णपणे पळू की सडू करण्याचं कामकाज नवनाथ पूर्णपणे करतोय. समीकरण आता देखील जे आपण पाहतोय थोडंसं कमी, बॉल टू रनच्या आसपास जे पूर्णपणे येऊन ठेपलेलं असावं. आतापर्यंत धावफलकावरती जे आपण पाहतोय 23 झाल्यात, 13 बनवायच्यात. हो फुल टॉस, परंतु चेंडू गिरक्या घेत सीमारेषेच्या आत की बाहेर. कुंडलिक सर अजून देखील जे आपण पाहतोय चेंडूशी थोडस काळ खेळतायत. एक धाव जी या दरम्यान पळून पूर्ण होईल. एका धावेनं संघाचं धावफलक वाढलं जातंय. 24 रन स्कोर कार्ड वरती आतापर्यंत ज्या आहेत. अजून देखील जे आपण पाहतोय 12 धाव्यांची खेळीची खेळ करावी लागेल. हा चेंडू भिरकवलाय स्क्वेअरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण सुरेख. एक रन जी यावेळेस वळून पूर्णपणे होईल. एका धावेनं संघाचं धावफलक वाढलं जाते. 25 रन. शिरसाट फोर्स संघ जे आपण पाहतोय पंढरपूर संघाला थोडीशी या ठिकाणी मात देऊ इच्छितो. तो सामना अजून देखील होऊ शकतो. गोलंदाजीला इथं थोडीशी धार काढावी लागेल. हो या वेळेस देखील हा फटका फसला जाईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 18 बॉल आणि विजयासाठी 11 धाव्यांची गरज. लोणावळा संघानं मात्र टॉस जिंकत यानंतर सर्वप्रथम जे आपण पाहतोय हा चेंडू आपण पाहतोय जमीनला समांतर खेळत केलाय. कुंडलिक सर जे आपण पाहतोय यावेळेस षटक क्रमांक 3 जे प्रगतीपथावरती घेऊन आहेत. अजून देखील सामना जे आपण पाहतोय 17 बॉल शेवटचे आणि विजयासाठी अवघ्या 10 धाव्यांची गरज जी शिरसाट फोर्स संघाला गरजेची असेल. गोलंदाज तयार.
बिग हिट आणि चेंडू जाईल. वा, अडवलाय. एक सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. सिंगल, दुसरी धाव आणि डेंजर एंड झोन पूर्ण केलाय, परंतु सास आणि त्यावरती आणखीन एक पटकवलाय सरताज. अशा 3 रन ज्या आपण पाहतोय पळून पूर्ण केले जातात. शेवटचे 16 चेंडू आणि आता मात्र समीकरण जे आपण पाहतोय 7 धाव्यांवरती जे येऊन टिपलंय. 16 बॉल आणि 7 धावा. चला, यानंतर भोसरी आणि त्यानंतर लोणावळा संघ तयार राहा. सामना क्रमांक प्रथम फेरीचा 3रा यानंतर जो सुरू होईल. त्याचबरोबर 4थ्या क्रमांकाचा सामना जो आपण पाहतोय की SSK सिन्नर आणि पनवेल असा असेल. आणि याचबरोबर चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार. फक्त मला वाटतं आता एका धावेची गरज आवश्यकता शिरसाट संघाला विजयासाठी असेल. दोनही संघ तयार राहा. सामना हा संपत आलाय. या स्पर्धेचे मार्गदर्शक आणि शिरसाट डायरेक्टर अंबादासजी शिरसाट यांच्या मालकीचा संघ जो आपण पाहतोय शिरसाट पोर्ट्स संघ जो आपण पाहतोय मैदानाच्या विजयाच्या दृष्टीने आहे. चला, वेळ वाचवा. बॉल लाईन मन आपले देत चला. एक धाव जी गरजेची आहे. आणि सामना विन. शिरसाट पोर्ट संघानं हा सामना जिंकलाय. चला, विनंती असेल जुने चेंडू पंच जमा करत चला. लोणावळा संघ आणि भोसरी संघाच्या दरम्यान हा सामना जो आपण पाहतोय की निश्चित स्वरूपात आजच्या दिवसातील 3रा सामना जो आपल्याला पाहायचा आहे. खूप दूरवरचे दोनही संघ एका बाजूने जो आपण पाहतोय. भोसरी संघ आणि लोणावळा संघ तुमचा कंपल्सरी एक एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं राहील. प्लीज तुम्हाला विनंती असेल तुमचा एक प्लेयर एक्स्ट्रा प्लेयर समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे. सर, एक प्लेयर पाठवा ना लोणावळा संघ. सर, एक प्लेयर या. खाडे सर, एक स्कोरर पाठवा ना. चला, वेळ वाचवा. पंचांना मी विनंती करेल आपण मैदानाच्या आतमध्ये जा. बॅट्समन भोसरी संघ आपला देखील एक प्लेयर या ठिकाणी पाठवून द्या. जे प्रदीप निमे अर्थात डॉन हे सुद्धा संपूर्ण टीम समेत आहेत या मैदानावरती. याआधी सुद्धा संपूर्ण टीम समेत आले होते. आज सुद्धा संपूर्ण तालुका वाईज हाफ म्हटल्यावरती तालुक्याचे प्लेयर सहित जे आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित आहेत.